लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. धडक कारवाई, थकबाकीदारांवर खुलताबाद नगर परिषदेचा कडक बडगा. थकबाकीदार व्यावसायिकांच्या गुलमंडी चौकातील 2 दुकान सील. बातमी खुलताबाद येथून. शहरातील थकबाकीदारांविरोधात खुलताबाद नगर परिषदेने कडक भूमिका घेत धडक कारवाई सुरू केली असून दिनांक 30 मार्च रोजी गुलमंडी चौक परिसरातील 2 दुकाने सील करण्यात आली. नगर परिषदेकडून मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आली. संबंधितांना यापूर्वी वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर दुकाने सील करण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला. मुख्याधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ही मोहीम राबवली. या कारवाईत रुस्तुम फुलारे, ऋषिकेश जोशी, किशोर मोरे, जय किशन दळवी, श्रीहरी चोडेकर, हरिहर चांदोळे, जितेंद्र बोचरे, अंकुश फराड, आप्पाराव देवकर, सुखदेव घुसळे, गणेश पवार, इरफान उद्दीन शेख, प्रज्ञा पवार, अश्विनी नंद, मनीषा लगाने, संजू सोडवले, भानुदास सोनवणे, अखिलोद्दीन सय्यद, भगवान आव्हाड, सतीश भालेराव, नितीन गोल्हार, राहुल कांबळे, शुभम देवकर व कासिम बेग आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त सूचनेनुसार महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 अंतर्गत मुदतीत कर न भरल्यास एप्रिलपासून थकीत रकमेवर दरमहा 2% व्याज आकारण्यात येणार आहे. नगर परिषद प्रशासनाने नागरिकांना स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की थकबाकी तात्काळ न भरल्यास पुढील काळात अशाच प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येतील. अतिरिक्त शास्ती व व्याज टाळण्यासाठी नागरिकांनी आपली थकीत रक्कम त्वरित नगर परिषद कार्यालयात भरावी असे आवाहन करण्यात आले आहे. कारवाई टाळायची असेल तर थकबाकी भरा असा स्पष्ट संदेश नगर परिषदेकडून देण्यात आला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.